नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. संकटमोचक गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आहेत आणि ते संकटमोचक म्हणतात त्यांना. तेच आता संकटात येणार का? कारण महाराष्ट्रातलं प्रदेश काँग्रेस कमिटी आणि विशेषतः त्यांचे अध्यक्ष हर्षवर्धन समकाळ हे प्रचंड आक्रमक झालेले दिसतात. आणि राहुल गांधी यांचा दौरा, नाशिकमधले त्यांचे 2 दिवस, आणि नंतर त्यांनी काय काय त्याच्यावर बोलायचं, काय करायचं. राहुल गांधी, मी आता म्हटले ना, राहुल गांधी हे राहू बनूनच मागं लागणार का गिरीश महाजनांच्या? त्यांच्यावर संकट येणार का? हा विषय विश्लेषणाचा आहे का? तर सिंहस्थ कुंभमेळा घोटाळा, 600 कोटी निविदा, बोगस सह्या, विभागीय आयुक्तांच्या बोगस सह्या, गेडाम त्यांच्या सह्या, आणि काय म्हणजे एवढे फ्रॉड होतात. आणि अधिकारी काय झोपा काढत होते का? बरं, ठीक आहे, अधिकारी झोपा काढल्या का काय नाही, पण गिरीश महाजनांनी मात्र त्याच्यात भूमिका घेतली आहे की ह्याची सखोल चौकशी तर होणारच आणि कडक कारवाई होणार. पण ते सगळे महाजनच आहेत ना. ते जे आलेले आहेत त्यांची नावं सुद्धा आहेत, कोण तनय, नरेंद्र, सगळे ते महाजन म्हणजे त्यांचे नातेवाईकामध्येच असतील, पण गिरीश महाजनांनी हातवर केलेले आहेत. पण हे सगळं भांडवल मिळालं ना आज काँग्रेसला. काँग्रेसवर ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे किती आरोप असायचे, किती गदारोळ असायचा. जलसंपदा खात्याच्या बाबतीत हेच देवाभाऊ, राज्याचे मुख्यमंत्री तावडे हे विरोधात होते ना. बैलगाडी भरून पुरावे, किती तो दंगा. आणि मग आता काय? आता राहुल गांधी गप्प बसतील का? तर गप्प बसणार नाहीत. हे प्रदेश काँग्रेसमध्ये ठरलं. ही आतली बातमी आहे. आणि काय करणार नाहीत. आणि आता खरोखर विरोधी पक्ष म्हणून कुठेतरी आवाज उठायला लागला, हे नक्की आहे. पण आता नुसतं एवढ्यावर थांबणार का आणि खोलात शिरणार आहेत? तर खोलात शिरणार आहेत राहुल गांधी. हे सगळे अधिकारी आणि बरेच काही मिलीभगत कोणाकोणाची, ठेकेदारांची, ठराविक ठेकेदार, मोठे ठेकेदार, हे जे जवळ घेऊन बसून जे काही घोटाळे झालेले आहेत. आणि मंत्री महोदयांना कदाचित अंधारात ठेवलंही असू शकतं, पण शेवटी निविदा देताना मंत्र्यांना विचारल्याशिवाय निविदा दिली जाते का? अजिबात दिली जात नाही. म्हणजे मंत्र्याला काहीच माहीत नाही. पण हा घोटाळा म्हणजे विचित्रच आहे. म्हणजे मंत्र्यालाही माहीत नाही, अधिकाऱ्यांना नाही. म्हणजे बोगस सह्यानं खालच्या खाली झालेला हा उद्योग आहे. कुणीतरी एजंटानं 3 कोटी हाणलेत त्याच्यात, असू द्या. परंतु राहुल गांधी हे वादळ उठलेलं आहे, वादळ घोंगावत आहे. आणि आता अनेक विषय निघतायत. आणि सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष अतिशय आक्रमक झालेले दिसत आहेत. ते आता बोलताना सुद्धा किती आक्रमक त्यांचा. आता आणि कुठले कुठले विषय भ्रष्टाचाराचे निघणार आहेत, काय निघणार आहेत, ती माहिती मागवत आहेत. आणि राज्यातले माहिती विभागातले जे जे पदाधिकारी असतील त्यांनी निमंत्रण दिलंय काँग्रेसनं, या आमच्याकडे माहिती द्या. अगदी पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं कळतंय आम्हाला की आम्हाला तुम्ही माहिती द्या. काय काय वेळेला पत्रकारांना सुद्धा बोलणं अवघड जातं ना, भ्रष्टाचार असेल तर. आणि तसं म्हटलं तर देवाभाऊ मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात आमच्याकडे आणून द्या. परंतु देवाभाऊंच्या पर्यंत कोण जाते कोण नाही हे समजत नसलं तरी आता हा विषय जो सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे काय, त्याच्यावर आता 33,000 कोटीचं बजेट आहे हो. आणि तिथे शेवटी भावना आहेत, भक्तगण तिथे येणार, सगळे साधू संत येणार, त्या भावनिक आहे तो विषय. पण अशा ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल, अशा निविदांमध्ये पैसे खाल्लेले असतील, म्हणजे जसं राम मंदिराचं हे उदाहरण आपण बघतोय अयोध्येतलं, ते विरोधकांना ती संधी मिळाली ना, चंपतराय म्हणून गेले ना संजय राऊत. आता ते गिरीश महाजन म्हणतात माझा काही संबंधच नाही याच्यात, बोगस सह्या आयुक्तांचे मारून टेंडर निघालेत. म्हणजे शासनाचं काही याच्यात शासनानं दिलेलं नाहीच आहे ना. ते परस्पर हा जो घोटाळा झाला ते चौकशी, फौजदारी कारवाई होईल त्याची. पण ही संधी मिळाली ना विरोधी पक्षाला आज, त्यामुळे संजय राऊत तोंडसुख घेत आहेत. पण हे गंभीर आहे की अयोध्येचा विषय एवढा ताजा असताना जर का अन्य सुद्धा निविदा कुठं त्याच्यामध्ये फॉल्ट निघाला आणि तेच ठेकेदार, तेच मोठे बडे ठेकेदार त्याच्यामध्ये असतील तर मात्र
राहुल गांधी त्याचा समाचार घेणार म्हणजे घेणार असं काँग्रेसचे नेते बोलतायत। या सगळ्या त्या चर्चा प्रदेश काँग्रेस कमिटीमधल्या आहेत। जनप्रवास लाईव्ह च्या प्रतिनिधीला सुद्धा ते बोलवतायत, सांगतायत हे आम्ही आता गप्प बसणार नाही आहे। हे सिंहस्थ कुंभमेळा हा भावनिक विषय आहे आणि कुंभमेळा व्यवस्थित झाला पाहिजे। त्याच्यावर पैसा जो खर्च होणार आहे तो जनतेचा पैसा आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये जर का कुठं गडबड होत असेल तर आम्हाला गप्प बसता येणार नाही, ही भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। म्हणजे राज्यामध्ये आता काँग्रेस आक्रमक व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आतनं महायुतीमधले घटक पक्षातले काही नेते मंडळी सामील आहे, हे नक्की आहे। त्यामुळं आता महायुतीच्या नेत्यांना अतिशय मोठी अडचण, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जे नाराज, जे निष्ठावंत भाजपचे आहेत आधीपासून जे, तेही नाराज आहेत। त्याच्यामध्ये RSSची काही नेते आहेत। आता होऊनच जाऊ द्या म्हणतात, कारण जे बाहेरनं तुम्ही घेतलेले आहेत नेते आहेत, त्यांना पदं दिलेली आहेत आणि त्यांनी जर का घोटाळे केले तर ही जबाबदारी त्यांना घेणाऱ्यांची पण आहे, हे निष्ठावंत बोलतायत आज। ही अशी अवस्था आता भारतीय जनता पक्षात आहे। राहुल गांधी मात्र आक्रमक झालेत, राहू बनून ते मागं लागलेले आहेत, ते गिरीश महाजनांच्या मागं लागणार आहेत आणि आता तर कळते त्यांना पालकमंत्री पद देणार आहेत। म्हणजे आता काय काय गडबडी होणार आहेत इथनं पुढं, आणि गिरीश महाजन हे टार्गेट का होत आहेत? मग त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या मागं त्यांचे सहयोगी पक्ष, त्यांच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये सुद्धा निश्चितपणानं आहेत आणि विशेषतः उबाटा, शिवसेना हे सुद्धा खंबीरपणे राहुल गांधींच्या पाठीशी दिसत आहेत आणि आता कॉक्रोच जनता पार्टी ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहे। त्यामुळं वातावरण अतिशय तापणार आहे। राहुल गांधींचा दौरा हा खळबळ उडवून देणार असेल, बघण्यासारखा असेल। बघूया त्याच्यातनं काय काय होतंय आणि किती आक्रमकता विरोधी पक्ष दाखवतोय आणि त्याला उत्तर महायुती आणि मुख्यमंत्री देवाभाऊ कसं देतील हे बघण्यासारखं असेल। आणि गिरीश महाजन हे संकट मोचक असल्यामुळे हे संकट राहूचं म्हणजे राहुल गांधींचं परतवून लावतात का, बघण्यासारखं असेल। आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात।